नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 8 घरगुती वायरिंगसाठी लागणारे साहित्य, साधने आणि वायरिंगचे विविध सर्किट्स म्हणजे वायरिंगच्या विविध पद्धती आणि त्याचे डायग्राम आपण आज पाहणार आहोत. प्रथम वायरिंगच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. आता त्या वायरिंगच्या पद्धतीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत 5 पद्धती: क्लीट वायरिंग, CTS वायरिंग, PVC केसिंग कॅपिंग वायरिंग, कॉन्ड्यूट वायरिंग आणि कन्सिल्ड वायरिंग. अशा ह्या विविध 5 पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे मागील तासामध्ये. या तासामध्ये आज आपण पाहणार आहोत की ह्या संपूर्ण वायरिंगच्या पद्धतीमध्ये लागणारे कुठले कुठले साहित्य व साधने आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रथम पहिली वायरिंग आहे क्लीट वायरिंग. या क्लीट वायरिंगमध्ये 2 वे 3 वे क्लीट्स लागतात, म्हणजे 2 मार्ग असणारे 3 मार्ग असणारे क्लीट्स वापरावे लागतात. त्यानंतर राऊंड ब्लॉक आहे, म्हणजे जो की लाकडी राऊंड ब्लॉक म्हणजे लाकडी गोलाकार असा जो ठोकळा असतो त्याला राऊंड ब्लॉक असे म्हणतात. त्यावर आपल्याला होल्डर, सिलिंग रोज इत्यादी साहित्य साधने लावता येतात. त्यानंतर PVC वायर इत्यादी साहित्याला लागतात. त्यानंतर हे दुसरी आहे पुढची CTS वायरिंग. आता CTS वायरिंगमध्ये सागवानी बॅटन, म्हणजे सागवानी बॅटन म्हणजे जी लाकडी पट्टी असते त्याला आपण बॅटन असे म्हणतो, परंतु ह्या ज्या बॅटन आहेत त्या सागवानी असल्या पाहिजेत किंवा सागवानी ह्या वापरल्या जातात, हे साहित्य लागतं. त्याचप्रमाणे मेटल क्लिप म्हणजे लोखंडी जी वायरला धरून ठेवणारी जी क्लिप आहे त्याला मेटल क्लिप असे म्हणतात. त्यानंतर आहे CTS वायर आणि राऊंड ब्लॉक, म्हणजे ज्यावर आपल्याला ॲक्सेसरीज लावायचे आहेत असा तो राऊंड ब्लॉक. ठीक आहे. त्यानंतर पुढची वायरिंग आहे आपली PVC केसिंग कॅपिंग. दैनंदिन जीवनामध्ये नेहमीसाठी वापरली जाणारी PVC केसिंग कॅपिंग ही वायरिंग आहे. PVC केसिंग कॅपिंगमध्ये केसिंग कॅपिंग म्हणजे पॉलिव्हिनल क्लोराईडची केसिंग आणि कॅपिंग या ठिकाणी वापरली जाते. त्यानंतर स्क्वेअर म्हणजे चौकोनी जो बॉक्स असतो त्याला आपण स्क्वेअर म्हणतो, तो आपल्याला 1 वे 2 वे 3 वे अशामध्ये करता येतो, कन्वर्ट करता येतो, म्हणून तो स्क्वेअर बॉक्स किंवा 1 वे 2 वे 3 वे असे वेगवेगळे आपल्याला जंक्शन बॉक्ससुद्धा घेता येतात. त्यानंतर स्क्वेअर ब्लॉक. त्यानंतर पुढचं आहे PVC वायर. PVC वायरसुद्धा लागतं याला, इत्यादी साहित्य साधने लागतात. आता पुढची आहे कॉन्ड्यूट वायरिंग. कॉन्ड्यूट म्हणजे काय, तर पाईपमध्ये केली गेलेली वायरिंग ज्याला आपण कॉन्ड्यूट म्हणतो. कॉन्ड्यूट वायरिंगमध्ये आपल्याला कुठले कुठले साधने लागतात, 1 वे 2 वे 3 वे 4 वे जंक्शन ब्लॉक, म्हणजे ज्यामधून 1 मार्ग आहे, ज्यामधून 2 मार्ग आहे, ज्यामधून 3 मार्ग आहेत आणि ज्यामध्ये 4 मार्ग आहेत, असा जो स्क्वेअर ब्लॉक असतो किंवा जो चौकोनी असतो किंवा ज्याला आपल्याला 4 मार्ग असतात, असे जे 1 वे 2 वे 3 वे असे सेपरेट मार्ग करून दिलेले आहेत त्याला आपण जंक्शन ब्लॉक असे म्हणतो, पण हे कॉन्ड्यूटमध्ये वापरावे लागतात. त्यानंतर बेंड म्हणजे एलच्या आकारापेक्षा थोडं वेगळं, म्हणजे बेंड म्हणजे ज्याला आपण C आकारामध्ये जे असतं अशा प्रकारचे याला बेंड असे म्हणतो. त्यानंतर टी म्हणजे T आकार, म्हणजे इंग्रजी कॅपिटल T या आकारामध्ये T असते. एल्बो म्हणजे L आकारामध्ये जो असतो तो एल्बो. सॅडल म्हणजे ज्याला आपण क्लॅम्पच्या साह्यानं, म्हणजे जो क्लॅम्प आपण म्हणू की ज्याने आपल्याला तो PVC कॉन्ड्यूट आपल्याला फिट करायचा आहे भिंतीवरती किंवा लाकडावरती, जिथे आपल्याला बसवायचा आहे त्या ठिकाणी सॅडलच्या साह्यानं तो बसवायला लागतो. क्लॅम्प, त्याच्या खालच्या बाजूला क्लॅम्प, सेप्रेसर्स आणि पाईप म्हणजे जो पाईप आहे तो PVC पाईप. PVC वायरसुद्धा लागेलेला, म्हणजे कॉन्ड्यूट वायरिंगसाठी PVC वायरसुद्धा लागेल. त्यानंतर पुढची वायरिंग आहे कन्सिल्ड वायरिंग. आता ही कन्सिल्ड वायरिंग म्हणजे अंडरग्राऊंड ज्याला वायरिंग म्हणतो आपण, ही अशा प्रकारची ही कन्सिल्ड वायरिंग. या कन्सिल्ड वायरिंगला मग कुठले कुठले साहित्य लागतात, कन्सिल्ड वायरिंगला देखील या कॉन्ड्यूट वायरिंगप्रमाणे साहित्य लागतात. 1 वे 2 वे 3 वे 4 वे जंक्शन बॉक्स, ते जंक्शन ब्लॉक, त्यानंतर बेंड, टी, एल्बो, पाईप आणि PVC वायर. PVC जी वायर आहे ते चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी लागतं. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. आता बघा, विद्युत मंडळात अथवा वायरिंग पद्धतीमध्ये खालील विद्युत साधने ॲक्सेसरीज वापरतात. त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केलेले आहे. याच्या वायरिंगमध्ये काही वर्गीकरण केलेले ते बघा. आता कुठले कुठले: संरक्षक साधने, नियंत्रक साधने, पकडणारी साधने आणि सर्वसाधारण साधने. अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, पण त्या
पाहिलेल्या गोष्टी आपल्याला नेमकं त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेले ते इथं आपल्याला अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे की कशा प्रकारे संरक्षक साधने, उदाहरणार्थ फ्यूज, MCB, LCB इत्यादी जे ते संरक्षक साधने, म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, ओव्हरलोड झाला तर वायरिंगचं संरक्षण, एखाद्या उपकरणाचं संरक्षण होण्यासाठी जे संरक्षक साधने म्हणून वापरले जाते त्याला आपण फ्यूज म्हणतो. त्यानंतर MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर, LCB अशा प्रकारचे हे जे आहेत हे साधने वापरले जातात. पुढचं आहे नियंत्रक साधने. आता संरक्षण म्हणजे संरक्षण करणे, नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रण करणे, त्याच्यावरती कंट्रोल करणारी साधने. उदाहरणार्थ कुठले, 1 वे स्विच, 2 वे स्विच, DP स्विच, IC DP स्विच इत्यादी. आता बघा 1 वे स्विच म्हणजे काय, जे आपण एकदा बटन दाबल्यानंतर एकच उपकरण चालू होतं त्याला 1 वे स्विच म्हणतो. त्यामधून एकच मार्ग असतो प्रवाह वाहण्यासाठी आणि ते बंद केल्यानंतर ते उपकरण किंवा तो मार्ग वाहण्याचा प्रवाह देखील बंद होतो, त्याला 1 वे स्विच म्हणतात. 2 वे स्विच म्हणजे ज्या ठिकाणून 2 मार्ग आहेत प्रवाह वाहण्यासाठी त्याला ऑफ कंडिशन नसते असे 2 वे स्विच. DP स्विच म्हणजे डबल पोल स्विच, ज्याला आपण म्हणतो DP स्विच म्हणजे डबल पोल स्विच, म्हणजे त्याच्यामध्ये फेज आणि न्यूट्रल दोन्ही सुद्धा कंट्रोल केलं जातं. त्यानंतर ICDP आयर्न क्लॅड डबल पोल स्विच, ज्याला ICDP सुद्धा म्हटलं जातं, यांनी सुद्धा फेज आणि न्यूट्रल कंट्रोल केलं जातं. हे झाले नियंत्रक साधने. आता पकडणारी साधने, पकडणारी साधने म्हणजे कुठली आहेत, उदाहरणार्थ बॅटन होल्डर, ज्यावरती आपण CFL बल्ब, LED बल्ब, झिरो बल्ब किंवा कुठलाही इन्कॅन्डिसेंट जे बल्ब लावतो अशा प्रकारचे जे बल्ब लावले जातात अशा प्रकारच्या बल्बला धरून ठेवण्याचं काम हे होल्डर करतं, त्याला आपण बॅटन होल्डर म्हणतो. अँगल होल्डर म्हणजे जे विशिष्ट प्रकारचा ज्याला अँगल दिलेला आहे, स्ट्रेट किंवा खालच्या बाजूला वळलेला असा अँगल दिलेला आहे त्याला आपण अँगल होल्डर म्हणतो. पेंडंट होल्डर म्हणजे लटकते होल्डर जे आपण तात्पुरत्या कामासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ आकाशकंदील लावणे, एखादा तात्पुरत्या ठिकाणी लाइटिंगची व्यवस्था करण्यासाठी जे होल्डर लावले जातात त्याला पेंडंट होल्डर असे म्हणतात. आता सर्वसाधारण साधने, याच्यामध्ये सर्वात शेवटचं वर्गीकरण आहे सर्वसाधारण. उदाहरणार्थ 3 पिन सॉकेट, ज्याला आपण 3 पिन, 2 पिन आणि 3 पिन वेगवेगळे असतात. 2 पिन सॉकेट आणि 3 पिन सॉकेट, ज्याच्यामध्ये 3 पिन असतात त्याला 3 पिन सॉकेट, त्याच्यामध्ये अर्थिंगचं एक टर्मिनल असतं आणि 2 पिन सॉकेटमध्ये फक्त फेज आणि न्यूट्रल असतं. त्यानंतर 3 पिन प्लग, प्लग म्हणजे ज्यामध्ये आपण ते 3 पिन लावतो त्याला प्लग असे म्हणतात. ॲडॅप्टर म्हणजे होल्डरच्या समोरच्या बाजूला जसं आपण बल्ब वगैरे एखादा लावतो, CFL लावतो, LED लावतो, जे ज्याप्रमाणे अडॅप्ट होत म्हणजे ते बसतात तशाच प्रकारे तिथून जर सप्लाय आपल्याला बाहेरच्या ठिकाणी घ्यायचा असेल तर त्याला ॲडॅप्टर असे म्हणतात. ठीक आहे. आता पुढचं पाहूयात उपघटक वायरिंगच्या विविध सर्किट्स किंवा पद्धती, वायरिंगच्या विविध सर्किट्स आणि पद्धती, त्याचे डायग्राम आपण पाहणार आहोत. बघा, रोजच्या वापरातील घरगुती उपकरणे विद्युत पुरवठ्याला समांतर पद्धतीने जोडतात. म्हणजे हे आपण 9वी मध्ये पाहिलेले की एकसर पद्धती आणि समांतर पद्धती. प्रवाह वाहण्यासाठी एकच मार्ग असल्यानंतर त्याला आपण एकसर पद्धती म्हणतो. एकसर म्हणजे सिरीज सर्किट आणि समांतर पद्धतीमध्ये प्रवाह वाहण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे घरगुती वायरिंग ही आपली प्रामुख्यानं समांतर पद्धतीमध्ये केली गेलेली वायरिंग असते, म्हणजे ही समांतर पद्धतीमध्ये जोडले जातात. ठीक आहे. काही इलेक्ट्रिकल सर्किट्स विद्युत मंडळाकृती खाली दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. इथं दिलेले क्रमांक 1, एका 1 वे स्विचने एक दिवा नियंत्रित करणे. म्हणजे काय, तर एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे हे इथं दाखवलेले आहे आपल्याला. AC 230 व्होल्ट, न्यूट्रल या ठिकाणी होल्डरला दाखवले, होल्डर आहे, लॅम्प आहे अशा पद्धतीने आणि खालच्या बाजूला स्विच आहे. या ठिकाणी हे सप्लायचं वायर दिलेले, फेज वायर या ठिकाणी दिलेले फेज आणि या ठिकाणी हा स्विच आहे. हा स्विच चालू केल्यानंतर या ठिकाणी सप्लाय येतो, हा कंट्रोल वायर आहे त्याचा आणि या ठिकाणी न्यूट्रल मिळाली म्हणजे हा लॅम्प प्रज्वलित होईल. म्हणजे हा जर स्विच बंद केला तर हा लॅम्प बंद होईल. म्हणजे एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे हे या ठिकाणी वायरिंग दाखवलेली आहे. पुढची वायरिंग आहे 2 स्विचने 2 स्वतंत्रपणे दिवे नियंत्रित करणे. म्हणजे 2 स्विच आहेत वेगवेगळे, बघा S1 आणि हे S2, हे 2 स्विच आहेत. आपल्या घरामध्ये जसे असतात फॅनसाठी वेगळं, बाहेरच्या लाईटसाठी वेगळं, आतल्या लाईटसाठी वेगळं, झिरो बल्बसाठी वेगळं, म्हणजे जसे आपण घरामध्ये वेगवेगळे वर्गीकरण केले तसं या ठिकाणी डायग्राममध्ये 2 स्विच दाखवले आणि दोन्ही स्विचनं 2 लॅम्प वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रित केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक स्विच ज्या लॅम्पचा आहे त्यांनी नियंत्रित केलेलं. बघा, न्यूट्रल ह्या ठिकाणाहून मिळाली ह्या लॅम्पला एका टोकाला, दुसऱ्या टोकात याच टोकाकडून निघाली आणि ही L2 म्हणजे हा लॅम्प L1, हा लॅम्प L2 म्हणजे L2च्या ह्या पहिल्या टोकाला. म्हणजे या ठिकाणी ही जी न्यूट्रल आहे ती येथून कॉमन करून या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे या दोन्ही लॅम्पला न्यूट्रल मिळाली आहे. आता फेज लाईव्ह वायर कुठे जोडलेले आहे, या स्विचच्या एका टोकाला. हा स्विच चालू केल्यानंतर
हा कंट्रोल वायर आहे, ह्या वायरला इथे सप्लाय मिळून या वायरच्या साह्याने या ठिकाणी ह्या लॅम्पच्या L1 लॅम्पच्या दुसऱ्या टोकाला फेज मिळेल, म्हणजे इथं न्यूट्रल मिळाले, फेज मिळाले, हा लॅम्प प्रज्वलित होईल. आणि हे जर स्विच बंद केलं तर हा लॅम्प देखील बंद होईल. आणि हा स्विच बंद करो किंवा चालू करो या ठिकाणाहूनच एक वायर कॉमन काढून आपण काय केलेले, दुसऱ्या स्विचच्या म्हणजे S2 या स्विचच्या पहिल्या टोकाला दिलेली, म्हणजे याच्या माध्यमातून देखील हा स्विच बंद असो वा चालू असो या ठिकाणाहून सप्लाय इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे हा स्विच देखील चालू केला तर हा लॅम्प चालू होईल, ह्या कंट्रोल वायरच्या साहाय्याने चालू होईल. आणि हा स्विच बंद केला कंट्रोल वायरच्या साहाय्याने हा इथं सप्लाय कट होऊन हा लॅम्प देखील बंद होईल. म्हणजे हे दोन्ही जर स्विच चालू असेल तर हे दोन्ही देखील लॅम्प बंद होतील, दोन्ही स्विच ऑफ असतील, ऑफ कंडिशनमध्ये जसे आहेत तसे आता, तर हे दोन्ही लॅम्प बंद असतील. एखादा स्विच चालू असेल तरी दुसऱ्या लॅम्पवर कुठलाही परिणाम होणार नाही, एकच सर्किट चालू राहील, दुसरं सर्किट बंद राहील. म्हणजे आपल्याला स्वतंत्रपणे हे दोन्ही दिवे नियंत्रित करता येतात. ह्या डायग्रामवरून आपल्याला ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आता पुढचं आहे तिसरी वायरिंग आहे, 2 टू वे स्विचने एक दिवा नियंत्रित करणे, ज्याला आपण म्हणतो जिना वायरिंग. जिन्यामध्ये चढत असताना जी वायरिंग वापरली जाते त्याला आपण जिना वायरिंग असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी 2 टू वे स्विच वापरावे लागतात आणि एकच दिवा नियंत्रित करता येतो. हा L नावाचा हा जो लॅम्प आहे हा आपण नियंत्रित केलेला आहे. बघा इथून दाखवलेले न्यूट्रल, या ठिकाणी गेलेली न्यूट्रल, आणि या ठिकाणाहून कंट्रोल वायर ह्या लॅम्पच्या ह्या स्विचच्या मध्य टोकाला, म्हणजे आपण कॉमन टर्मिनल म्हणतो. हे लोडचं वायर आहे, म्हणजे आपण फेज वायर म्हणू, फेज वायर आहे कॉमन टर्मिनलला. या स्विचला 2 टू वे स्विच आहेत, S1 आणि S2 हे टू वे स्विच आहेत. या टू वे स्विचला 3 टर्मिनल असतात, एक कॉमन असतं, एक वरच्या बाजूचं, एक खालच्या बाजूचं. एक कॉमन आहे, हे वरच्या बाजूचं आणि खालच्या बाजूचं, असे 3 टर्मिनल असतात. साधारणतः SP स्विचमध्ये, सिंगल पोल स्विचमध्ये फक्त 2च टर्मिनल असतात जे ऑन ऑफ करण्यासाठी म्हणजे कामाला येतात. परंतु ह्या टू वे स्विचमध्ये ऑफ कंडिशन नसते. हे वरच्या बाजूला केलं तर इकडून मार्ग चालू होईल, प्रवाह वाहण्यासाठी एक मार्ग चालू होईल, खालच्या बाजूला केलं तर खालच्या बाजूला प्रवाह वाहण्यासाठी मार्ग चालू होईल. म्हणजे ह्या टू वे स्विचला ऑफ कंडिशन नसते. म्हणून या ठिकाणी 2 बल्ब वापरलेले, 2 स्विचेस वापरलेले आहेत. आता बघा लोड या ठिकाणाहून कॉमन टर्मिनलला आला, या ठिकाणाहून पुढे जाऊन ह्या कंट्रोल वायरच्या माध्यमातून इथपर्यंत गेलाय, आणि ह्या स्विचचा हा जो टर्मिनल आहे कॉमन टर्मिनलचा हा पॉईंट इथं बंद आहे, म्हणजे या ठिकाणी सप्लाय आहे, म्हणून या ठिकाणी हा जो लॅम्प आहे तो चालू होतो. हा सप्लाय इकडे केल्यानंतर, हा स्विच इकडे केल्यानंतर इकडच्या बाजूने टर्मिनलमधून सप्लाय जाईल, आणि हा स्विच मात्र वरच्या बाजूला आहे म्हणून बंद स्थितीत आहे, म्हणून इथं सप्लाय बंद होईल, हा लॅम्प लागणार नाही. अशा पद्धतीने या सर्किटची वायरिंगची आपल्याला पाहणी करता येईल आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करता येईल, हा लॅम्प कधी चालू होतो कधी बंद होतो. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. पण जोडणी करताना लोडचं स्विच, लोड जे वायर आहे लाईव्ह वायर, ह्या पहिल्या S1 स्विचच्या कॉमन टर्मिनलला, आणि या ठिकाणाहून ही कंट्रोल वायर ह्या कॉमन टर्मिनलला दुसऱ्या स्विचचं दिलं पाहिजे. ही वायरिंगचे अशा पद्धतीनं गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता पुढे पाहूयात, क्रमांक 4 ची वायरिंग आहे. एका टू वे स्विचने 2 दिवे नियंत्रित करणे, ज्याला ट्रॉफिक कंट्रोल असे म्हणतात. एका टू वे स्विचने 2 दिवे नियंत्रित करणे. बघा या ठिकाणी 250 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे, न्यूट्रल या ठिकाणाहून इथे दिलेली, ह्या लॅम्पच्या L1 लॅम्प आणि L2 लॅम्पच्या ह्या कॉमन टर्मिनलला, या टर्मिनलमधूनच न्यूट्रल या ठिकाणी बाहेर काढलेली आहे. या ठिकाणाहून कंट्रोल वायरच्या माध्यमातून फेज मिळाला आहे, आणि याही ठिकाणाहून कंट्रोल वायरच्या माध्यमातून फेज मिळालेला आहे. बघा हा इथं SP स्विच दाखवला आहे, म्हणजे सिंगल पोल स्विच. अशा पद्धतीने सिंगल पोल स्विच असतो, आणि हा आहे S2 टू वे स्विच, म्हणजे त्याला 2 प्रवाह वाहण्यासाठी 2 मार्ग आहे, ऑफ कंडिशन नाही. वरच्या बाजूला असेल तर ह्या बाजूनं सप्लाय हा लॅम्प चालू राहील, आणि खालच्या बाजूला केल्यानंतर हा लॅम्प चालू राहील. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी दाखवलेले लोड या ठिकाणाहून इथपर्यंत आला आहे, म्हणजे लाईव्ह वायर. हा स्विच चालू केल्यानंतर इथे हे टू वे स्विचची वरच्या बाजूला कंडिशन आहे, म्हणजे या ठिकाणी इथं हा स्विच चालू आहे, चालू स्थितीत आहे, आणि या ठिकाणाहून या ठिकाणी कंट्रोल वायरच्या माध्यमातून हा L1 लॅम्प प्रज्वलित होईल, L1 लॅम्प लागेल. तर टू वे स्विच ऑफ कंडिशन किंवा ऑन कंडिशन, म्हणजे या टर्मिनल खालच्या बाजूला केल्यानंतर काय होईल, तर हा S1 स्विच ऑन आहे,
हा फेज इथपर्यंत आलेला आहे, फेज लाईव्ह वायर इथपर्यंत आलेला आहे आणि ह्या ठिकाणाहून ह्या S2च्या माध्यमातून S2चा जो नॉब आहे खालच्या बाजूला केल्यानंतर हा L2 लॅम्प चालू होईल. म्हणजे ह्या ठिकाणी सप्लाय फेज वायर मिळेल आणि ह्या ठिकाणी न्यूट्रल म्हणजे L2 लॅम्प चालू होईल. म्हणजे हा S2 जो आहे तो 2 वे स्विच आहे. वरच्या बाजूला केल्यानंतर नॉब हा L1 चालू होईल, खालच्या बाजूला नॉब केल्यानंतर हा L2 लॅम्प चालू होईल. मात्र हे दोन्ही लॅम्प कोणत्या ना कोणत्या तरी वेळेला हा स्विच चालू असताना लागेलच. ठीक आहे, म्हणून हे दोन्ही लॅम्प जर बंद करायचे असतील आणि ह्याही स्विच जर बंद करायचा असेल तो SP स्विच ऑफ केल्यानंतर इकडे जाणारा सप्लाय बंद झाल्यामुळं हे दोन्ही लॅम्प बंद होतील. म्हणजे एका 2 वे स्विचने 2 दिवे नियंत्रित करता येतात आणि ह्या SP स्विच हा कंट्रोल स्विच म्हणून काम करतो आणि SP स्विच बंद केल्यानंतर हे दोन्ही लॅम्प बंद होतील. ठीक आहे, पुढची वायरिंग पाहूयात आपण. सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड सर्किट डायग्राम. आता ह्या ज्या डायग्राममध्ये सिरीज आणि पॅरलल दोन्हीही एकत्र केलेले आहेत, पण ही काळजी घेण्याची गरज आहे की सिरीज कुठला आहे आणि पॅरलल कुठलं आहे हे आपण पाहूयात. या ठिकाणी दिलेलं आहे लोड म्हणजे फ्यूज वायर, लाईव्ह वायर जे दिलेलं आहे, फेज वायर ज्याला आपण म्हणतो, हा फ्यूजचा डायग्राम आहे. हा म्हणजे फ्यूज आहे. या ठिकाणी फ्यूजच्या माध्यमातून हे लाईव्ह वायर या ठिकाणी S1 ह्या स्विचला दिलेले आहे. S1 हा SP स्विच आहे म्हणजे सिंगल पोल स्विच आहे आणि याच्या माध्यमातून इकडं ह्या 2 वे स्विचला हा सप्लाय दिलेला आहे. S2 हा 2 वे स्विच आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता याच्यानंतर न्यूट्रल पाहूयात. ही जी न्यूट्रल आहे या ठिकाणाहून जाऊन अशा ठिकाणाहून इथे या कुठपर्यंत आलेली आहे, ह्या सॉकेटच्या एका टोकाला. ही सॉकेट आहे, याला आपण सॉकेट म्हणू. हा लॅम्प आहे. सॉकेटच्या एका टोकाला न्यूट्रल आलेली आहे. ही पहा, ही न्यूट्रल. ठीक आहे, आर्थिंग टर्मिनल कुठे गेलेले आहे, या आर्थिंगचा सिम्बॉल आहे. अशा पद्धतीनं सांकेतिक चिन्हाच्या द्वारे दाखवलेलं आर्थिंग ही कुठे गेलेली आपण पाहूया, ट्रेस करूया तिला आपण. ही आर्थिंग गेलेली आहे वरच्या टोकाला. म्हणजे आर्थिंगचं जे टोक असतं तुम्हाला माहिती आहे, ते मोठं जे टर्मिनल असतं त्याला आर्थिंग दिलेली आहे. म्हणजे हे आर्थिंगचं टर्मिनल आहे आणि हे लाईव्ह वायर म्हणजे फेज वायर आणि हे न्यूट्रल वायर. आता बघा, फेज वायर या ठिकाणं S1 स्विच जर चालू केला तर हा 2 वे स्विच वरच्या बाजूला आहे नॉब, म्हणून हा लॅम्पच्या एका टोकाला जोडलेला. इथं लॅम्प जोडलेला आहे, लॅम्पच्या एका टोकाला हा फेज मिळालेला आहे आणि दुसऱ्या टोकाला या ठिकाणाहून काय मिळेल, इथे हे बघा या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे, इथे काही मिळणार नाही. म्हणजे तो सर्किट या ठिकाणाहून इथपर्यंत येत आहे. ठीक आहे, आता बघूयात हा नॉब खालच्या बाजूला केल्यानंतर काय होईल. हा नॉब जर या ठिकाणाहून इथपर्यंत सप्लाय आला, लॅम्पच्या माध्यमातून इथपर्यंत आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला ही न्यूट्रल आहे, या ठिकाणी जी न्यूट्रल आहे, या ठिकाणी ही न्यूट्रल, या न्यूट्रल आणि हा फेज इथपर्यंत आलेला आहे. याच्यामध्ये जर आपण एखादं टेस्टिंगसाठी जर आपल्याला सिरीजमध्ये जर करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला करता येईल, किंवा हे जर शॉर्ट केलं तर हा लॅम्प लागेल, कारण याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे म्हणून हा लॅम्प लागेल. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला सिरीज सर्किट म्हणून काम करेल किंवा काम करता येईल. हा नॉब जर वर असेल तर. हा नॉब जर खाली केला तर, हा नॉब जर हा खाली केल्यानंतर काय होईल तर या ठिकाणाहून फेज वायर इथपर्यंत येईल आणि इथून ह्या टर्मिनलच्या म्हणजे ह्या सॉकेटच्या सेकंड टर्मिनलला, दुसऱ्या टर्मिनलला इथे फेज वायर मिळेल. दुसऱ्या टर्मिनलला फेज वायर मिळाल्यानंतर काय होईल, दुसऱ्या टर्मिनलला इथं फेज वायर मिळालं आणि या ठिकाणी काय आहे, न्यूट्रल आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एका उपकरणाला चालू करता येईल जे की पॅरललमध्ये सर्किट होईल आणि आर्थिंग म्हणजे 3 पिन टॉप जर लावला या ठिकाणी तर एखादं उपकरण पॅरललमध्ये चालू होईल. हा नॉब खाली असेल तर. हा नॉब वरती असेल तर तेच सर्किट काय होईल, सिरीजमध्ये होईल. कारण याच्यामध्ये काय आहे, फेज आणि न्यूट्रलमध्ये एक विरोध देखील आहे आणि हे आपण इथं या ठिकाणी एखादी उपकरण लावता येईल, ते सिरीजमध्ये दाखवता येईल. अशा प्रकारे हे सिरीज पॅरलल सर्किटचा डायग्राम आहे आणि हे सर्व कंट्रोल करण्यासाठी एका SP स्विचचा वापर केला. SP स्विच बंद केल्यानंतर सर्व हे सिरीज पॅरलल सर्किट हे बंद होईल. इथपर्यंत आले तुमच्या लक्षात. पुढे बघूयात. 6 नंबरचा डायग्राम आहे. एका स्विचने एक सॉकेट नियंत्रित करणे. म्हणजे एका स्विचने आपल्याला एक सॉकेट नियंत्रित करायचा. हा लोड म्हणजे फेज वायर, हे स्विच दाखवले SP स्विच आहे. या ठिकाणी हा जर स्विच चालू केला तर या ठिकाणी कंट्रोल वायरच्या माध्यमातून ह्या सॉकेटच्या एका टोकाला इथे मिळेल आणि न्यूट्रल वायर जे या ठिकाणी दाखवलेले सॉकेटच्या एका टोकाला न्यूट्रल वायर, दुसऱ्या टोकाला हे फेज वायर. म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी आर्थिंगचं वायर दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं फेज, न्यूट्रल आणि आर्थिंग मिळाल्यानंतर फेज, न्यूट्रल आणि आर्थिंग मिळाल्यानंतर एखादं उपकरण लगेच चालू होईल आणि हा स्विच बंद केल्यानंतर इथलं फेज सप्लाय हा बंद होईल आणि तो उपकरण बंद देखील होईल.
ठीक आहे, इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात. पुढे बघूयात आता. पुढचा उपघटक बघूयात, वायरिंगची चाचणी. घरातील वायरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खालील चाचण्या घ्याव्या लागतात, त्याशिवाय वायरिंगला विद्युत पुरवठा देऊ नाही. जसं की आपण वायरिंग केल्यानंतर आपण जी वायरिंग आहे त्याचं चालू करण्यापूर्वी, MSCBचा सप्लाय देण्यापूर्वी किंवा इतर काही गोष्टी उपकरण लावण्यापूर्वी त्या वायरिंगची टेस्टिंग करणे गरजेचं आहे. ते आपण टेस्टिंग करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. ते पद्धतीचा आपण पाहूयात. आपण कुठल्या कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो. 2 तारामधील इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजणे. ही चाचणी करताना मंडळातील परिपथ म्हणजे सर्व दिवे, पंखे इत्यादीची जोडणी काढावीत, म्हणजे ही जोडणी काढणे गरजेचं आहे. सर्व स्विचेस ऑन करणं गरजेचं आहे. सर्व फ्युजेस लावावेत किंवा ACB एअर सर्किट ब्रेकर ऑन करावेत. मेन स्विच ऑफ असला पाहिजेत, म्हणजे कारण तिकडून MSCBचा सप्लाय येऊ नये, कारण आपल्याला वायरिंगची टेस्टिंग करायची. व नंतर फेज व न्यूट्रलमध्ये मेगरची 2 टोके, म्हणजे मेगरच्या साह्यानं आपल्याला ही टेस्टिंग करता येते. मेगरची 2 टोके एकमेकांना जोडून मेगर फिरवून इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजावा, तो 1 ओहमपेक्षा जास्त नसावा. ठीक आहे, अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. फेज आणि लाईव्ह वायर आणि न्यूट्रल या ठिकाणी DP स्विच आहे तो बंद केलेला आहे, आणि या ठिकाणी आपल्याला हे फ्यूज चालू आहे, स्विच चालू आहे, हे इथं लॅम्पचं आहे. म्हणजे या दोन्ही टोक एकमेकांना जोडले गेलेत किंवा नाही हे आपल्याला मेगरच्या साह्यानं लगेच लक्षात येईल. ठीक आहे, पुढची आपण टेस्टिंग पाहू. हे इथं आपण डायग्राम पाहिलेलाच आहे. आता आपण कशा पद्धतीने डायग्राम आहे हा बघून घ्या. आता पुढे पाहूयात. दुसरी टेस्ट आहे आपल्याला एक तार व एक आर्थिंग मधील रेजिस्टन्स मोजणे. एक तार, हे बघा इथे आकृतीमध्ये दाखविलेले, एक आर्थिंगचं वायर मेगरच्या एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला एक लाईव्ह तार जे ते जोडलेलं आहे, लाईव्ह वायर जे या ठिकाणी जोडलेलं आहे. म्हणजे एक तार व एक आर्थिंग मधील रेजिस्टन्स, म्हणजे तार आणि आर्थिंग मध्ये कुठे हे शॉर्ट झाले किंवा काय, तर हे आपल्याला बघण्यासाठी हे टेस्टिंग करणे गरजेचं आहे. ही चाचणी करताना सर्व स्विचेस ऑन करावेत, म्हणजे सर्व स्विच जे ते ऑन असले पाहिजेत. हे जे स्विच आहे ते ऑन केलेले आहेत, म्हणजे ह्या स्विचमध्ये आणि ह्या लोखंडी भागामध्ये कुठे स्पर्श झालाय किंवा नाही हे आपल्याला मेगरच्या साह्यानं लगेच लक्षात येईल. सर्व ऑन करावेत, सर्व उपकरणे जोडावीत, फ्युजेस लावावेत अथवा MCB ऑन ठेवावेत. मेन स्विच मात्र ऑफ करावा. व नंतर मेगरचे एक टोक तारेला व दुसरे टोक आर्थिंगला जोडावे व मेगरची रीडिंग घ्यावी. मेगरचे एक टोक आर्थिंगला आणि एक टोक या लाईव्ह वायरला हे जोडून, आर्थिंगची टोके जोडून मेगरची रीडिंग घेतलं पाहिजे. आता पुढे पाहूयात आपण. आर्थिंगची सलगता किंवा कंटिन्युटी टेस्ट, म्हणजे ही आर्थिंग व्यवस्थित आहे किंवा नाही याच्यामध्ये कुठली टेस्ट घेणे गरजेचं आहे हे आपण पाहूयात. आता आर्थिंगची सलगता. आर्थिंगचा विरोध 1 ओहमपेक्षा जास्त असू नये. या चाचणीमध्ये मेन स्विच, कंड्यूट पाईप आणि मेटल कव्हर वायरिंगला योग्य प्रकारे अर्थ मिळत असल्याची खात्री करून घेतात. ही चाचणी घेण्यासाठी ओहम मीटर किंवा मेगर अथवा टेस्ट लॅम्पचा उपयोग केला जातो. ही जी डायग्राम आहे आपल्या पहिल्या आकृतीचा आहे, म्हणून इथे डायग्राम नाही म्हणून हा डायग्राम टाकला होता. अशा पद्धतीने आपल्याला आर्थिंगची टेस्ट या ठिकाणी घेता येईल. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण. या पुढील भागामध्ये आपण काय पाहणार आहोत आता, की सिंगल फेज मोटार फिटिंग व टेस्टिंग. यामध्ये 2 उपघटक पाहणार आहोत. सिंगल फेज मोटारची ओळख आणि सिंगल फेज मोटारचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या प्री SSC या व्होकेशनल एज्युकेशन चॅनलला आजपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर देखील बटन दाबा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये